नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक संधी या विषयावर महत्त्वाची चर्चा करत आहे। तर संधीचे आपण प्रकार पाहिलेच होते। 3 संध्या होत्या, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी। तर त्यापैकी आपण मागील व्हिडिओमध्ये स्वर संधी घेतलेली आहे आणि आता आपल्याला व्यंजन संधीबद्दल माहिती बघायची आहे। तर मित्रांनो, मागील व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला। याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करावं। तर चला व्यंजन संधी आपण बघू। तर व्यंजन संधी, आता व्यंजन संधी म्हटलं तर व्यंजन प्लस व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर, ते बनणार आपली स्वर व्यंजन संधी। आता व्यंजन संधीमध्ये काय आहे का पर्शव्यंजने जे महत्त्वाचे असते व्यंजनमध्ये, त्याच्यापैकी आपले 25 पर्शव्यंजने आहे। आता पर्शव्यंजनामध्ये पहिला गट जसं क, च, ट, त आणि प। पर्शव्यंजनामध्ये पहिला गट क, च, ट, त आणि प। आणि त्याच गटामधला तिसरा गट जो मृदू व्यंजनाचा आहे, हा गट कठोर व्यंजनाचा आहे, कठोर, आणि तो गट हा मृदू व्यंजनाचा आहे। तर आता पहिला गट असल्यामुळे त्याला प्रथम व्यंजन संधी म्हटल्या जाते। मग मित्रांनो, आपल्याला क असेल तर ग घ्यायचा आहे, च असेल तर ज घ्यायचा आहे, ट असेल तर ड घ्यायचा आहे, त असेल तर द घ्यायचा आहे आणि प असेल तर ब घ्यायचा आहे। मग मित्रांनो, इथं वाक्य बघा, आता विपत काल याचा विग्रह करायचा आहे। आता विपत्त काल म्हटलं तर त आला आणि विग्रह करते वेळी त साठी आपल्याला काय घ्यायचं आहे तर द। मग याचा विग्रह कसा होईल? विपद अधिक काल, विपद अधिक काल। मग वाक्पती, वाक्पती, तर इथं क आलेला आहे। तर मित्रांनो, क साठी आपल्याला काय घ्यायचं आहे तर क साठी घ्यायचं आहे ग। मग बघा, वाग अधिक पती। आपात काल, त्याच्यासाठी आपाद आणि काल। तर हे जे पहिलं अक्षर कठोर व्यंजन येत आहे, याला म्हटले जाते प्रथम व्यंजन संधी। व्यंजन संधीच आहे पण पहिला आला म्हणून प्रथम। आता तृतीय व्यंजन संधी, तर यामध्ये हेच गट ग, ज, ड, त आणि ब। आता हे तिसऱ्या गणातले अक्षर आहे। आता तिसऱ्या गणातले अक्षर जर विग्रह करताना असेल तर शब्द जोडताना आपल्याला पहिल्या गणातले घ्यावे लागेल। मग बघा, आता सदा चार, मग सत अधिक आचार। मग ह्या त साठी काय आला आहे तर द, सदा चार। मग द आहे तर द साठी काय घ्यायचं आहे त। मित्र, उद्गम, मग द आला आहे तर द साठी काय त, उत गम, उद्गम। आता मित्रांनो, तिसरं सेंटेन्स बघू आपण, सद वासना, तर सत अधिक वासना। आता ग चा क, ज चा च, ड चा ट, त चा द आणि ब चा प। हे लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। हे जर आपल्या लक्षात आलं तर व्यंजन संधी आपल्याला सॉल्व करायची। तर बघा मित्रांनो, आपल्याला अनुनासिक संधी बघायची होती। मग अनुनासिक संधीमध्ये काय असते तर पहिल्या गटातले वर्ण जसे क, च, ट, त आणि प। तर यामध्ये क च्या वर्णातलं अनुनासिक आहे आपलं अंग, च च त्र न, ट च्या वर्णातलं बाणाचा न, त च्या वर्णातलं नळाचा न आणि प च्या वर्णातलं म। मग दिलेल्या शब्दा म्हणजे कोणतं अनुनासिक वापरलेलं आहे, जसं षण्मास, यामध्ये हा न कोण्या गटामध्ये येतो तर हा येतो ट च्या। मग विग्रह करताना होईल षट प्लस मास। तर मित्रो, दुसरा प्रश्न आहे आपला जगत, जगन्नाथ, जगन्नाथ। तर बघा, आता यामध्ये
नळाचा न कोण्या याच्यामध्ये येतो तर त मध्ये, मग याचं होईल जगत प्लस नाथ. आता यामध्ये सत अधिक मती, त कोण्या, त चा कोणता अनुनासिक आहे तर न, मग याचं बनन सन्मती. आणि तत् प्लस मय तर त मधला न, तन्मय. मग मित्रांनो त या व्यंजनापुढे च आणि छ आला. काय आला? च आणि छ. तर त चा बदल अर्ध्या च मध्ये होते. त चा बदल अर्ध्या च मध्ये होते. जसं बघा स त पुढे कोण आलं? च, आणि जर छ आला तर अर्धा च बनते. म्हणजे सत प्लस चरित्र बरोबर सच्चरित्र. उत प्लस छेद बरोबर उच्छेद. उत प्लस छेद बरोबर उच्छेद. तत् प्लस छत्र बरोबर तच्छत्र. तर बघा मित्रांनो, आपले जे व्यंजन संधीमध्ये काही अशा गोष्टी आहे ज्या आपल्याला वाक्यामध्ये बदल करतात. जसं बघू, पहिलं त या व्यंजनापुढे ज आणि झ आल्यास त बद्दल ज होते, पण हा ज असते असा अर्धा ज असतो. तर बघा उ त ज्वेल, मग त या व्यंजनापुढे काय आला? ज. त या व्यंजनापुढे आलेला आहे ज, त्याच्यामुळे बनला आहे हा उज्ज्वल. त्यानंतर आहे उत उज्ज्वल. त्यानंतर सत प्लस जन, त या व्यंजनापुढे ज आलेला आहे त्यामुळे सज्जन, अर्धा ज बनलेला आहे. मग त या व्यंजनापुढे ट आणि थ आल्यास त चा ट होतो. मग जसं बघा त प्लस टीका. आता तत् प्लस टीका, तर याला आपण लिहू तट्टीका, म्हणजे हे आलं तर. आता त पुढे जर ल आल्यास त चा ल होतो. त पुढे जर ल आल्यास त चा ल होतो. मग बघा उत प्लस लंघन म्हणजेच उल्लंघन. उत प्लस लेख म्हणजेच उल्लेख. उत प्लस लेख म्हणजे उल्लेख. तत् लीन बरोबर तल्लीन. आता त या व्यंजन त पुढे जर श आला तर त बद्दल च येतो व श म पुढे स्वर आल्यास तो म मध्ये मिसळतो, परंतु व्यंजन आल्यास म चा लोप होतो व अनुस्वार येतो. जसं बघा सम प्लस आचार, म मध्ये मिसळला म्हणजे झाला समाचार. सम प्लस आलोचन, समालोचन. छ पूर्वी ह्रस्व स्वर आल्यास च होतो आणि दोन वर्णाच्या मधात च येते. जसं रत्न छाया, मग रत्न छाया दोन वर्णाच्या मधात च आलेला आहे. शब्द छ, तो शब्द प्लस छ. मित्रांनो, मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.